ज्यांनी सहकार्य केलं त्यांची मी नावं घेतोय. त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे. पहिल्यांदा बोलवतोय लंकेशजी कदम साहेब. लंकेशजी कदम नाही येत. त्यानंतर रोशनजी दवंडे. रोशनजी दवंडे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आज सकाळपासून ज्यांनी पंच म्हणून सहकार्य केले मंडळाला, रोशनजी दवंडे साहेब. त्यानंतर भरत खळे साहेब. भरत खळे साहेब. त्यानंतर अजय कोळबांद्रेकर. अजय कोळबांद्रेकर यांची नावं कधी त्यांनी पुढे यायचे. त्यानंतर चिरंजीव शिवणकर. चिरंजीव शिवणकर. आजच्या सामन्यासाठी ज्यांनी पंच म्हणून आपल्या सहकार्य केलंय त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. रोशनजी दवंडे साहेब. रोशनजी दवंडे साहेब हे सत्कार करायचंय. रोशनजी दवंडे साहेब. त्यानंतर भरत खळे. भरत खळे. त्यानंतर अजय कोळबांद्रेकर. अजय कोळबांद्रेकर. त्यानंतर चिरंजीव शिवणकर. राहुल दादा आगरे. शरद खापरे. हरेश दवंडे. अनिल लिंगनकर. सर्वांनी फटाफट पुढे यायचंय. संध्याकाळ होतोय, अंधार होतोय. सर्वांनी फटाफट यायचंय. आपल्या मंडळातर्फे तुमचा सन्मान करतोय. चला सर्व पंचांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. भरत खळे, अजय कोळबांद्रेकर, चिरंजीव शिवणकर, राहुल आगरे, शरद खापरे, हरेश दवंडे, अनिल लिंगनकर. त्यानंतर हा सामना सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याला रात्रीपासून जे सहकार्य करतायत ते सुनील साहेब सुर्वे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचं स्वीकारायचं आहे. सुनील साहेब सुर्वे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, तो स्वीकारायचा आहे. राहुल आगरे, अनिल लिंगनकर. अनिलजी लिंगनकर. अनिलजी लिंगनकर यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे काल रात्रीपासून पूर्ण कार्यक्रमाची नियोजन कसं प्रकारे असलं पाहिजे या सर्वांची त्यांनी सहकार्य केलेलं आहे. काल रात्रीपासून आज पूर्ण सामना संपेपर्यंत या शिवप्रेरणा सेवा मंडळास त्यांचं बहुमोलाचं सहकार्य लाभलं आहे. त्याबद्दल त्यांचा सन्मान करतोय आम्ही. अजय कोळबांद्रेकर, राहुल आगरे यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत, तो त्यांनी स्वीकारायचा आहे.
हरेश दवंडे, अनिलजी निंगणकर, राहुल आगरे, शरद कापरे. सुनील दादा सुर्वे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे, त्यांनी स्वीकारायचा आहे. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी मंडप डेकोरेशन केलंय ते आपले श्री ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करतोय, तो त्यांनी स्वीकारायचा आहे. ज्ञानेश्वर साहेब पाटील यांचा शिवपेठा सेवा मंडळातर्फे सन्मान करतोय, यांनी स्वीकारायचा आहे. ज्यांच्याकडून आपल्याला आजचं स्वादिष्ट जेवण ज्यांनी बनवलं त्यांचं मंगेश कादरे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करतोय. मंगेश कादरे साहेब. तसेच आपल्या शिवप्रेरणा सेवा मंडळासाठी नेहमी धडपड करणारे सुदेशदादा शिगवण यांचा देखील या ठिकाणी सन्मान करणारे, तो त्यांनी स्वीकारायचा आहे. सुदेशदादा शिगवण आणि संपूर्ण फॅमिली यांचा या ठिकाणी सन्मान करणारे आपण त्यांनी स्वीकारायचं आहे. पुढील सत्कार्य होत राहतीलच, तर तत्पूर्वी मी एक विनंती करतोय की आताच आमच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले संते साहेब, सकाळी उद्घाटन आणि शेवट त्यांच्या हातूनच गोड होईलच. या संते साहेबांबद्दल सांगायचं झालं तर आम्ही 2 वर्षापूर्वी सगळ्या खेळाडूंसाठी पण एक आवर्जून आम्हाला सांगावंसं वाटतं की शिवप्रेरणा सेवा मंडळ हे आमचं एक B2 आणि B3 या 2 चाळी आहेत. जवळजवळ 2004 पासून आम्ही इथे राहत आहोत आणि त्याच्यानंतर हे आमचं रोपटं वाढत गेलं. 2 वर्षापूर्वी आम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रम केला होता सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली येथे. म्हणजे काय असतं बघा की दैनंदिन जीवन असतं, आपलं धकाधकीचं जीवन असतं, ट्रेनमधली गर्दी असते, त्याच्यापासून काहीतरी एक विरंगुळा म्हणून आम्ही एक नाटक बसवलं होतं, जे 10 कलाकारांना घेऊन आम्ही, ज्याला नाटकाचं न सुद्धा माहीत नव्हतं अशा 10 कलाकारांना घेऊन आम्ही ते नाटक बसवलं होतं. आणि या नाटक म्हटल्यानंतर तालीमी करावी लागतेच आणि या तालमीसाठी आम्हाला जागा कुठे उपलब्ध होईल याच्यासाठी आमचा शोध सुरू झाला होता आणि तो शोध आमचा संपला. तो रामनाथजी संते साहेब आहे यांच्या अंगणात जाऊन त्यांनी आम्हाला सलग 2 महिने त्यांच्या अंगणात निःशुल्क काहीही मानधन न घेता आम्हाला तालमीसाठी त्यांनी त्यांची जागा उपलब्ध करून दिली. त्यासाठी त्यांचं खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आम्ही तुम्हाला आमची YouTube लिंक आहे नाटकाची, ती सुद्धा आम्ही शेअर करू, आम्हाला आवडेल, तुम्ही ती बघा. आणि असंच तुमच्या सपोर्टमुळे हे कार्यक्रम होत राहतात. तुम्ही सुद्धा सहकार्य केलं. आजचा कार्यक्रम आज खूप छान झाला. सत्कार समारंभ पुढे होईलच, तो वेळेत संपला. हे तुमच्या सहकार्यामुळे, तुम्ही वेळेत आलात, वेळेत खेळलात, काही गाळबोट न लावता खेळलात, अगदी सामंजस्याने खेळलात. सो म्हणून ती वेळेत स्पर्धा संपली आणि बक्षीस समारंभ हा आपला उजेडामध्ये होतोय. हा पुढे आपला बक्षीस समारंभ होत राहीलच. तर तत्पूर्वी मी विनंती करतो की स्टेजवरती निमंत्रित करतो रामदासजी संते साहेब आहेत, त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष श्री मी विनंती करतो की स्टेजवरती पाहुण्यांना आपल्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गंगारामजी खळे साहेब, टेमकरजी साहेब, वाडकर साहेब, मेंगे साहेब
पटापटा पटापटा येऊया, कारण काय माहिती आहे का, उजेडामध्येच आपला बक्षीस समारंभ आपण आज संपवून टाकूया. आलेले खेळाडू हे दुरून आलेले आहेत, त्यांना सुद्धा ट्रेन पकडून वेळ जाता येईल, कारण ते आपल्या विनंतीला मान देऊन वेळेत पोहोचले. तर त्यांची पण अशी अपेक्षा असेल की आम्ही वेळेत खेळ संपवलाय तर आम्हाला वेळेत जाऊ द्या. त्यांचं ती ट्रॉफी त्यांना लवकरात लवकर हातामध्ये घ्यायची, ती लवकरच त्यांना आपण देऊया. सो विनंती करतोय की पटकन आपल्या मंडळाचे कार्यकारिणी मंडळी, ज्येष्ठ सल्लागार, त्याचबरोबर शैलेश राणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी वरती यायचं आहे. गाडीगावकर साहेब, त्याच्याबरोबर राऊत काका, पटापट या. शैलेश दादा या या या. सुधीर दादा बालगुडे या. पटकन तुम्ही स्टेजवरती यायचंय. तुमच्या या उपस्थितीमध्येच हा बक्षीस समारंभ पार पडणार आहे. आपल्या मंडळाचे सदस्य प्रथमेश दादा महाकाळ यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे, तो त्यांनी स्वीकारायचा आहे. प्रथमेश दादा महाकाळ सन्मान होणार, त्यांनी स्वीकारायचं आहे. पटापट यायचे. चला, प्रथमेश दादा महाकाळ. अल्केश गाडीगावकर यांना विनंती करतोय, त्यांनी प्रथमेश दादा महाकाळ यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आपल्या मंडळाचे सदस्य श्री कुमार यश गाडीगावकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होणार आहे, तो त्यांनी स्वीकारायचं आहे. यश गाडीगावकर, अल्केश गाडीगावकरला विनंती करतोय, त्यांनी त्याचा सन्मान. यश याचा या ठिकाणी सन्मान करणार आहे, तो त्यांनी स्वीकारायचा आहे. आजच्या कार्यक्रमाची ज्यांनी धुरा सांभाळली, संपूर्ण बाउंड्री लाईनवरती यांनी निरीक्षण केलं, त्या सर्व तरुण मंडळींचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे, त्यांनी स्वीकारायचे. सर्व तरुण मंडळींनी पुढे स्टेजवरती यायचे, त्यांचा या ठिकाणी शिवप्रेरणा सेवा मंडळातर्फे सन्मान करण्यात येतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन त्या तरुण मंडळींसाठी ज्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी पूर्ण सहकार्य केलं. यांच्याशिवाय हा कार्यक्रम झाला नसता. आजचा रात्रीपासून पूर्ण मैदानाच्या आखणीपासून आजच्या पूर्ण बाउंड्रीचे नियंत्रण ज्यांनी केले, त्या तरुण मंडळींचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. मी संपूर्ण महिला मंडळाला विनंती करतोय की सकाळपासून तुम्ही आपली उपस्थिती दाखवलीत, आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतोच. सो आम्ही असं म्हणू की आमच्या या शिवप्रेरणा सेवा मंडळांच्या मागे तुम्हा लोकांचा हा सहभाग असतो, तुमचा सपोर्ट असतो, म्हणून हे कार्य पार पाडतं. तुम्ही कोणतीही कंप्लेंट न करता एक छानपैकी बसलात, एन्जॉय केलं. मला माहित नाही की किती जणांना क्रिकेट आवडतं. एक जर तो नाटकाचा कार्यक्रम असेल तर तो बघता, पण क्रिकेट किती जणांना आवडतं मला माहित नाही. पण तरीसुद्धा तुम्ही थांबून हा क्रिकेटचे सामना, आपला कार्यक्रम आपला म्हणून पाहिलात, तर तुम्हाला सगळ्या महिलांना मी आवर्जून इथे इन्व्हाइट करतो, प्लीज लवकर या, आपण लवकर कार्यक्रम संपवूया बक्षीस समारंभाचा. कारण ही ट्रॉफी आहे, ती ट्रॉफी त्या मुलांना द्यायची आणि त्यासाठी ते खूप एक्सायटेड आहेत आणि वेटिंगवरती आहेत. सो पटकन आणि प्लीज तुम्ही आम्हाला तेवढं सपोर्ट करा, कारण यांचा सत्कार होणं पण तेवढंच गरजेचं आहे. कारण गेली महिनाभर हे लोक या कार्यक्रमासाठी धावपळ करतात. सो महिला मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवू द्या. नारी शक्तीचा शिवप्रेरणा सेवा महिला मंडळ, आपण आलात, आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यासाठी तुमचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. असं सहकार्य आम्हाला करत राहा, ज्याने आम्हाला अजून ऊर्जा मिळेल आणि आपण याच्यापेक्षा मोठे कार्यक्रम करत राहू.
चला आता आपण पारितोषिक वितरणाकडे येऊया. मध्ये मध्ये कोण राहिले असेल त्यांचा सत्कार करत जाऊया. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सुरू होतोय. प्लीज लाईनअप करून घ्या. प्लीज जरा जवळ या. टाळ्यांच्या बोलशील ना मला गोलंदाज काढताना भरपूर हे झालं. रोहित हे नाही गोलंदाज आणि गोलंदाज काढताना हे झालं. मग त्यानंतर आम्ही बघितलं की हे जे खूप कमी रन देऊन त्यांनी व्यवस्थित मॅच वगैरे फिरवून 4 विकेट घेतले पूर्ण टुर्नामेंटमध्ये. रन किती केले राहुलने? राहुलने 57 रन केले आणि बॉलिंग नाही टाकले. हा बॉलिंग नाही टाकत आणि 54 रन केले. हा बॉलिंग टाकतो ना आपल्याला एक बॅट्समॅन बॉलर काढायचाच आहे. त्याच्यामध्ये 4 विकेट घेत हा मालिकाच मिळवला. मालिका लिहिलेत ना पुढे राहुल आगरे ना. आणि राहुल आगरेने 57 रन केले. चला आपण पारितोषिक वितरणाकडे येऊया. तर प्रथमतः तुम्हा सगळ्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. जे खेळून गेले त्यांना पण धन्यवाद. आणि तुम्ही शेवटपर्यंत खेळलात, खूप सिन्सिअरली खेळलात. तुम्ही असं कुठेच जाणवू दिलत नाहीयेत. आम्ही तर म्हणू शकतो की ISPL लेवलचा गेम तुम्ही केलाय मित्रांनो. फक्त ग्राउंड वेगळा असू द्या पण तुमचा क्लास एक कमाल होता. मला तर वाटतं की याच्यातूनच ISPLला बघायला आम्हाला जर प्लेयर आवडतीलच. सो खूप खूप धन्यवाद. आपण आता उत्कृष्ट गोलंदाज पारितोषिक आहे राहुल आगरे 4 विकेट. इथे आवर्जून मला सांगावंसं वाटतं राहुल, एकतर खूप अंडरस्टँडिंगची गोष्ट आहे कारण रन्स आणि स्कोअर याच्यामध्ये आम्हाला तो स्ट्रगल झाला खूप. सो ती काय गोष्ट आहे ती तुम्हाला आम्ही सांगू. उत्कृष्ट गोलंदाज राहुल आगरे, मी मंडळाचे अध्यक्ष डिंगणकर साहेब यांना विनंती करतो की त्यांना ते पारितोषिक वितरण करायचं, पुढे यायचंय. या हा हा हे समोरून फोटो या हा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. एक दापोली तालुक्यातला एक उत्तम ऑलराऊंडर आपल्याला सापडलेला आहे. राहुल, तुला शुभेच्छा असतील. भविष्यात ISPLला तू खेळायला हव्यात. आमच्या आशीर्वाद तुझ्या पाठीची नक्कीच असतील. उत्कृष्ट गोलंदाज राहुल आगरे 4 विकेट. पुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट फलंदाज आणि विनर आहे रोहित बालगुडे 54 रन्स. रोहित बालगुडे, मी शैलेश राणे यांना विनंती करतो की त्याने बक्षीस त्याला द्यायचंय. आणि इथे एक सांगावंसं वाटतंय की राहुल, तुझे सुद्धा धावा या 54च होत्या आणि याच्या पण 54 होत्या, पण तू बॉलिंग करून ते 4 विकेट अचीव केला आहेस. सो आम्हाला तो डिवाइड करावा लागला. तर प्लीज भावकीत कंडाल नको म्हणून हा केलेला हा निर्णय आहे. वेल प्लेड रोहित. पुढचा पारितोषिक आहे मालिकावीर आणि मालिकावीर कोण गेस्ट करू शकतं का? कोण असेल प्लीज गेस्ट. तर पारितोषिक जात आहे 57 रन्स as well as 4 wicket. Prize goes to Chiranjeev Shirvankar. आम्हाला असं कळालंय की हा पुण्यावरून येऊन हा त्यांच्या टीम बरोबर खेळत असतो, टीमला चांगले सजेशन देत असतो. कारण पहिल्यांदाच ही टीम आम्हाला खेळताना पाहता आली आणि तुम्ही फायनलला गेलात. वेल प्लेड. नेक्स्ट मॅचला तुम्ही फायनल नक्की जिंकाल. सो मी संते साहेबांना विनंती करतोय. सॉरी थांबा साहेब. सो मी बालगुडे दादाला विनंती करतोय की हे प्राइज त्यांनी द्यायचंय. वेल प्लेड चिरंजीव 57 रन्स 4 विकेट.
आपले मंडपवाले असतील ज्ञानेश्वर पाटील यांना विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी लाईट लावायचे. लाईट चालू केली असेल तर बरं झालं असतं जरा. एक मिनिट चिरंजीव प्लीज. हा पुण्यातून येतो. पुण्यातील वातावरण, इथलं वातावरण, खेळाची खेळपट्टी, तो तिकडे कसा खेळतो, काय खेळतो, इथे येऊन तो काय सजेस्ट करतो, किंवा आमच्या शिवप्रेरणा सेवा मंडळाचं आमचं पहिलं वर्ष आहे, आम्ही पहिला प्लॅन केलं होतं. सो आमचा कार्यक्रम कसा वाटला, काय तुम्हाला प्रॉब्लेम असतील किंवा काय ॲप्रिशिएट करण्याचं असेल, सो त्याबद्दल 2 शब्द प्लीज बोल. धन्यवाद सर. पहिला तर मी जी ही कमिटी आहे शिवप्रेरणा सेवा मंडळ, त्यांचं मी आभार मानेन की आम्हाला इथे खेळण्यासाठी त्यांनी बोलवलं. दुसरी गोष्ट म्हणजे खेळण्यामध्ये पुणे आणि याच्यामध्ये भरपूर फरक आहे, पण मी जास्त तर मुंबईमध्येच खेळतो. डेली अपडाऊन करतो, संडे वगैरे. वन डेमध्ये येऊन मी रिटर्न येऊन करतो. पण मी भरपूर ठिकाणी खेळलो, पण अशी सपोर्टिव्ह कमिटी मला अजूनपर्यंत मिळाली नव्हती. सो त्यातली एक ही कमिटी आहे. थँक्यू. थँक्यू. हां, आपण मेडलचं प्राइज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. द्वितीय पारितोषिक श्री डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी, त्यांना विनंती करतोय की त्यांनी यायचं एक प्लेयर्सने. आपल्या मंडळाच्या कार्यकारिणीला मी विनंती करतोय की त्यांनी एक मिळेल, त्यांचे एक मेडल द्या, प्रत्येकाच्या हातामध्ये एक मेडल द्या. योगेश शिरवणकर कॅप्टन, अजय कोळबांद्रेकर, चिरंजीव शिरवणकर, सुहाग शिवणकर, प्रदीप निवळकर, प्रसाद पादळ, समीर कलमकर, यश शिवणकर. जोरदार टाळ्या वाजवायच्यात प्लीज मित्रांनो. सिद्धार्थ कलमकर, मयूर पडवेकर, सत्यम शिवणकर, शिवम वायकर, सुरज शिवणकर, संदीप पडवेकर, मिहीर वायकर. या तुम्ही आलात, सिन्सिअरली खेळलात आणि जिंकलात. सो खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजवायच्यात. घालू दे ना. जोरदार टाळ्या वाजवायच्यात. टाळ्या वाजवा मित्रांनो. दिवसभर एवढी मेहनत घेऊन हे मेडल जिंकलेत, साधी गोष्ट नाहीये ना. उन्हातून आपण मंडपामध्ये बसलो होतो. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचंय.
आणि आता फायनल विनर टीम आई जानाई कालकाई 11 करंजाली. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी यायचं आहे. राहुल आगरे, रोहित बालगुडे, पटापट या मित्रांनो, रोशन जाकळ, सुचित खापरे. मी वेल प्लेयर राहुल, लवकरच ISPL ला खेळताना पाहायचंय आम्हाला तुला. टाळ्या वाजवायचे मित्रांनो, टाळ्या वाजवायचे त्यांच्यासाठी. वेल प्लेयर रोहित. रोहित, तुला सुद्धा आम्हाला ISPL ला खेळताना पाहायचंय. मेहनत घ्या. खूप चांगला प्लॅटफॉर्म आता अवेलेबल झाला ISPL. मैदानाचे मालक भगवान पाटील साहेब इकडे आलेले आहेत. त्यांना विनंती करतोय की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. प्लीज सर. भगवान पाटील साहेब. मित्रांनो, सकाळी आम्ही एक प्रेक्षणीय सामना ठेवला होता की आमच्याच कमिटीमधले मेंबर होते. सो त्या सगळ्या खेळाडूंना मी विनंती करतोय, विनिंग टीम लायन्स, शिवप्रेरणा लायन्स, त्या टीमला मी विनंती करतोय की त्यांनी स्टेजवरती यायचंय. खूप अटीतटीचा सामना झाला लायन्स आणि टायगरमध्ये. सो लायन्स, शिवप्रेरणा लायन्स विनिंग टीम प्लीज स्टेजवरती या लवकर लवकर. चला. शिवप्रेरणा लायन्स संघाचे कर्णधार श्री संतोष गाडीगावकर आणि संपूर्ण टीम यांचे या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. शेवटच्या 3 बॉलला रनची आवश्यकता होती, पण आमचे धडाडीचे बॉलर संजय शिंदे साहेब यांनी 3 बॉलला 9 रन दिले आणि हा सामना गमावा लागला आणि आम्हाला हरावं लागलं. सो संतोष गाडीगावकर यांच्या नेतृत्वाखाली संघाने विजय पटकावला आहे. सकाळचा पहिला सामना प्रेक्षणीय सामना म्हणून ठेवला होता, तो या संघाने पटकावला आहे. त्यांच्याकडे जोरदार टाळ्या होऊन द्या एकदा. मी टेमकर काकींना विनंती करतोय, टेमकर काकी, खळे काकी, वारकर काकी, सावंत काकी, तुम्ही येऊन त्यांना ते बक्षीस वितरण करायचंय प्लीज. टेमकर काकी या, टेमकर काकी या, पटकन वेळ जातोय, लवकर या लवकर या. चला, त्यांना प्राइज द्यायचंय. या या वैशाली शिगवण या, मासाहेब चला पटापटा. हा, दीपक काकी. प्रेक्षणीय सामना पाहण्यासाठी आले होते आणि उल्लेखनीय भाग म्हणजे यांचे मिस्टर खेळत होते, काही लोकांचे मिस्टर वगैरे खेळत होते, त्यातले काही जिंकले काही हरले. जिंकले त्यांचं अभिनंदन आणि हरले त्यांना पुढच्या वर्षीच्या शुभेच्छा. जोरदार टाळ्या वाजवायच्यात. अभिनंदन लायन्स.
आणि ज्याची तुम्ही सगळे आतुरतेने वाट पाहत होतात, ती ट्रॉफी उंचावण्याचा क्षण अगदीच काही सेकंदावरती आलेला आहे. सो मी दुसऱ्या डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी, पहिल्याच प्रयत्नात तुम्ही दुसऱ्या नंबरचे मानकरी ठरलेला आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. यावर्षी राहुलची टीम पहिल्या नंबरने जिंकलेला आहे. तुम्हाला आम्ही शुभेच्छा देऊ की पुढच्या वर्षी तुम्ही 1 नंबर काढा आणि राहुलच्या टीमला हरवा. सो प्लीज तुम्ही यापुढे जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे. एक मिनिट, मला कोणतरी अभिप्राय देणार आहे. मला आता कोणत्याच सांगून गेलं. हा कोणाला तरी आपल्या संतोष निवळकर दादा याला अभिप्राय द्यायचा आहे टुर्नामेंट बद्दल. संतोष निवळकर दादा प्लीज आमच्या टुर्नामेंट बद्दल 2 शब्द. सर्वांना शिवप्रेरणा सेवा मंडळ दिवा, खरोखर तुमचे आम्ही आभार मानतो की तुम्ही आम्हाला जो सपोर्ट केला तो खरोखर आम्ही कधी विसरू शकत नाही. याबद्दल मी तुम्हाला 2 शब्द मला बोलायचे चान्स दिलात त्याबद्दल तुमच्या मंडळाचं खूप खूप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद संतोष दादा. यानंतर नाही थँक्यू फायटर टीम, थँक्यू. तत्पूर्वी पहिल्या क्रमांकाचं प्राइज डिस्ट्रीब्युशन करण्याआधी मला एक गोष्ट सांगावी लागेल की कोणतेही कार्यक्रम करायचं झालं तर आर्थिक पाठबळ हे असावेच लागतं, त्याशिवाय हा कार्यक्रम साध्य होत नाहीये. तर शिवप्रेरणा सेवा मंडळ दिवा, 4 क्रमांक B2 B3 बेडेकर नगर दिवा आगासन रोड, शिवप्रेरणा सेवा मंडळ चषक यांच्यासाठी ज्यांचं पैशाच्या स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात जे सपोर्ट मिळाला त्यांचं मी जरा अनाउन्समेंट करेन. प्रथम क्रमांक चषक श्री फायटर स्पोर्ट्स क्लब, टाळ्या वाजवायच्यात. प्रथम क्रमांक चषक श्री फायटर स्पोर्ट्स क्लब, द्वितीय क्रमांक चषक श्री फायटर स्पोर्ट्स क्लब,
सर्वोत्कृष्ट खेळाडू चषक श्री अविनाश भुवड, उत्कृष्ट गोलंदाज चषक श्री अविनाश भुवड, उत्कृष्ट फलंदाज आणि चषक श्री अविनाश भुवड, टीम आणि मान्यवरांना सन्मान चिन्ह ओमकार वारेकर, 15 गोल्ड आणि 15 सिल्वर मेडल भागणे प्रतिष्ठान, पाणी खर्च कमलाकर जोशी, बॉल बॉक्स श्री प्रशांत दौलत मेंगे, जेवण खर्च श्री ज्ञानेश्वर मामा बेडेकर, फर्स्ट एड अँड मेडिकल किट श्री योगेश शिगवण. पैशाच्या स्वरूपात देणगीदार आहेत पुढचे श्री माननीय रमाकांतजी मडवी साहेब 10,000, श्री माननीय दीपकजी जाधव साहेब 5,000, श्री मोतीराम दळवी साहेब 2,500, श्री योगेश दादा कारंडे साहेब 2,000, श्री विश्वनाथ बेडेकर साहेब 1,500, कुमार तक्षवी शैलेश मळेकर 1,001, श्री सुजल शिरीषकर साहेब 1,001, श्री विजय बालगुडे साहेब 1,001, श्री प्रकाश गाडी 1,000, श्री प्रमोद गाडी 1,000, मंगेशजी कोळे 1,000, दिव्येश सुधीर गुरव 1,000, मॉडर्न किचर दिवा 1,000, अनिलजी डिंगनकर 501, गंगाराम कळे 500, श्री निलेशजी बैरमकर 251. या सर्व देणगीदारांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. तुमच्या पाठबळामुळे सर्व शक्य झालंय. असं सहकार्य करत राहा जेणेकरून आम्हाला ऊर्जा मिळेल आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आम्ही मोठा कार्यक्रम करून दाखवू. त्याचबरोबर आज कार्यक्रम चालू होत असताना आलेली देणगी अनिल खळे 501, श्री अनंत शिंदे शिंदेवाडी खेड 1,000, श्री पांडुरंग कोकाटे 1,111, गजानन कदम साई गणेश चाळ 1-2 502, जितेंद्र वाळंज करंजाळी 250, सुरेश बेर्डे करंजाळी 501, किरण डिंगनकर करंजाळी 500, यशवंत डिंगनकर करंजाळी 500, सुनील दिवाळे 251, सुनील डिंगनकर करंजाळी 500. खूप खूप धन्यवाद. मी भगवानजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचंय. प्लीज भगवानजी पाटील साहेब, ज्यांच्यामुळे जे साध्य झालं क्रिकेटचं मैदान, तुम्हाला आम्ही त्यांना एक फोन केला आणि त्यांनी एका फोनवरती आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं. भगवानजी पाटील साहेब, आम्ही तुमचे अत्यंत ऋणी आहोत. आम्हाला असंच सहकार्य करत राहा. आम्हाला तुमच्या याच मैदानावरती पुढच्या वर्षी येणाऱ्या पुढच्या वर्षी आम्हाला खेळायला आवडेल. सो हे मैदान राखीव असू द्या असे आमची खूप तुम्हाला रिक्वेस्ट आहे आणि या मैदानावर आम्हाला क्रिकेट खेळायची पुन्हा संधी द्या. खूप खूप धन्यवाद पाटील साहेब. सो मी ज्या क्षणासाठी केला होता अट्टाहास शिवप्रेरणा सेवा मंडळ चषक आणि त्या चषकाचे विनर आहेत जानाई काळकाई 11 करंजाळी. सो मी त्यांना निमंत्रित करतो की त्यांनी स्टेजवरती यायचंय आणि आपलं पारितोषिक घ्यायचंय. हे पारितोषिक आम्ही वितरित करणार आहोत भगवानजी पाटील साहेब आणि संते साहेब यांच्या हस्ते. या दोघांच्या हस्ते आम्ही हे प्राइज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. प्लीज त्यांना फोटो घेऊ द्या बाजूला हो थोडे. आजच्या सामन्याचे प्रथम चषक आणि ₹22,222 रुपयांचे मानकरी ठरले आहेत श्री आई जानाई काळकाई 11 करंजाळी. आई जानाई काळकाई 11 करंजाळी. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. खूप 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 अभिनंदन मुलांना. जय बोल्या. मी राहुलला विनंती करेन 2 शब्द बोलायचे. राहुल तू खेळाने मंत्रमुग्ध करतोस आम्हाला. तुझ्या खेळाची कोणीतरी बोला ना तुमच्याकडून. प्लीज कोणीतरी बोला ना. कोणीतरी बोला ना. 2 शब्द बोला. हा, आमच्या शिवप्रेरणा सेवा मंडळ चषक पहिल्यांदाच आम्ही अरेंज केला होता. सो प्लीज 2 शब्द तुम्ही बोलायला पाहिजे. सर्वप्रथम शिवप्रेरणा सेवा मंडळ दिवा आयोजित आज भव्य दिव्य असा क्रिकेटचे सामने आयोजित केले होते. तर या
मंडळातील सर्वांना सर्वप्रथम धन्यवाद देतो की आमच्या जानाई कलका टीमला तुम्ही आज आम्हाला आमंत्रित करून आज आम्ही आमचा खेळ दाखवला. तसेच आज आवर्जून सांगावंसं वाटते की आज आम्ही एवढे सामने खेळले, पण आज आम्ही मैदानात बघतो की आपल्या या मंडळातील असं आम्हाला कुठेही बघायला भेटलं नाही की शिस्तप्रिय असा आज तुम्ही सामने भरवले होते. ते सामने आज आम्हाला इथे शिस्तप्रिय मंडळ म्हणून आज आम्हाला बघायला भेटलं. त्या मंडळाला आम्ही पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. प्लीज दोन्ही संघांनी यायचंय, प्लीज दोन्ही संघांनी थांबायचंय, जाऊ नका प्लीज. शेवटची 5 मिनिटं प्लीज. करंजाई संघ आणि कुंभारवाडी कोळबांधे संघ प्लीज यायचंय मित्रांनो. हा मी डिंगरकर साहेबांना विनंती करतो की आपले दिनदर्शिका संत साहेब यांना द्यायचे आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. दिनदर्शिका. त्याचबरोबर पाटील साहेबांना सुद्धा आपल्या वर्षाची दिनदर्शिका आपल्याला द्यायचं आहे. सगळ्यांनी थांबायचं, कोणी जायचं नाही आहे अजून. मंडळातील कोणीही जायचं नाही आहे. मी त्याचबरोबर स्वप्नील खळे, अजय शिगवण, अजिंक्य करळकर, रोशन वाडकर, सागर शिगवण या यंग जनरेशनला पुढे स्टेजवरती आमंत्रित करू इच्छितो. प्रशांत मेंगे प्लीज स्टेजवरती यायचंय. काय असतं की तुमचं सळसळतं रक्त आणि यंग जनरेशन तुमची ही क्रिकेट बद्दल असलेली आत्मीयता बघूनच हा विडा उचलण्याचा आपण हिंमत केली होती. सो अगदीच छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून कॅलेंडरच्या बारकावे त्याचबरोबर आजची ही स्पर्धा पार पाडण्यासाठी तुमचं मोलाचं हातभार लाभला, सहकार्य लाभलं. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं जोरदार टाळ्या वाजवून महिला वर्गाला पण विनंती करतो की यांनी खूप मेहनत घेतली. जोरदार टाळ्या वाजवून यांचं एक शाब्दिक आभार म्हणूया. टाळ्या वाजवा जोरदार. असं सहकार्य करत राहा. तुमच्या अशा ऊर्जेने हे कार्य पुढे जात राहील. त्याचबरोबर मला सगळ्यांना सांगायचं वाटेल की या स्पर्धेचं जिथून उगमस्थान झालं की आपण अशी शिवप्रेरणा सेवा मंडळ काल एक दिनदर्शिका तयार करूया आणि अशा क्रीडा स्पर्धा घेऊया, अशी जी आयडिया डोक्यात आली. असे आमचे धडाडीचे कार्यकर्ते, मंडळाचे अध्यक्ष श्री डिंगणकर साहेब यांचा सुद्धा आपण यथोचित सत्कार इथं करणार आहोत. मी दीपक गाडेगावकर यांना विनंती करतो की काय असतं, नेतृत्व खंबीर असेल तर कार्यकर्ते पण जोश आणि आपलं
जीव ओतून काम करतात. सो डिंगरकर साहेबांना विनंती करतोय की त्यांनी पुढे यायचंय. सो पुष्पगुच्छ शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. बोलतो कोणतंही काम करणं एवढं सोपं नसतं. तो विडा उचलणं सोपं नसतं. घर म्हटल्यानंतर भांड्याला भांडा लागणारच. त्याप्रमाणे मंडळ म्हटल्यानंतर थोडेफार उणी धागे असणारच. पण हा कार्य आपल्याला पार पाडायचा असतोच आणि अशा प्रकारे आपले कार्य पार पडलंय. धन्यवाद डिंगणकर साहेब. असंच तुमचं सहकार्य मंडळाला राहू दे. तुमचं मंडळाप्रती असलेलं प्रेम असंच वाढत राहू दे. तुमचं खूप खूप स्वागत. त्याचबरोबर संतोष दादा घाडीगावकर यांना सुद्धा मी विनंती करतोय की त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय. काय असतं माहितीये का की एक क्रिकेटची टीम असेल तर त्या टीम मध्ये एक परफॉर्मर करणारा असतो जो उत्तम बॅट्समन असतो, उत्तम बॉलर असतो. ते 11 टीम मध्ये तसे आपले हे धडाडीचे बॅट्समन म्हणू शकतो, ऑलराऊंडर म्हणू शकतो. काम हे सगळ्यांनीच केलेलं आहे. सगळ्यांचं अभिनंदन आहे. पण त्याच्यात पण अगदी जीव ओतून करणारे काही व्यक्तिमत्व असतात. त्यांचा सत्कार होणं गरजेचंच असतं. सो मी संतोष दादाला विनंती करतोय की त्यांचा सत्कार करतील. खळे काकांना विनंती करतोय की संतोष दादा यांचं ऐका ना या ना. धन्यवाद. मी मंडळाचे अध्यक्ष डिंगणकर साहेबांना विनंती करतोय की त्यांनी 2 शब्द बोलावे आणि सांगता करावी कार्यक्रमाची. सॉरी अजून काही पण करा. रोशन आणि अजयचा कॅलेंडर मध्ये सर्व त्या लोकांनी हे केलंय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि गणपतीला वंदन करून आज ह्या सप्रा मैदानावरती आज क्रिकेटचे जे आपले सामने 16 संघ चांगल्या पद्धतीने त्यांनी कामगिरी सोपवलेली आहे, केलेली आहे. तरी त्यांचे मनपूर्वक आभार. आणि शिवसेना सेवा मंडळ 2025 क्रिकेटचे सामने आणि दिनदर्शिका सोहळा 2026 आणि व्यासपीठ, आता व्यासपीठ म्हटल्यानंतर समाप्तीच आपण झालेली आहे. तरी माझे सर्व 16 संघ यांचे मनपूर्वक आभार करतो. आणि भगवानदादा पाटील यांनी आपल्याला हा जो मैदान दिला